नमस्कार. आम्ही दोघंच्या या भागामध्ये मी श्रीराम हसबनीस, मी सोहम हसबनीस तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा विषय थोडा वेगळा आहे. याचं कारण असं की कलेचा कोणताही प्रांत जरी असला तरी त्याच्यामध्ये पूर्वीच्या लोकांनी केलेलं काम आणि नंतरच्या पिढीतल्या लोकांनी केलेलं काम याच्यामध्ये जो पिढीतला फरक असतो तो संस्कारांचा आणि अनेक वर्षांचा स्लोली झालेला फरक असतो. आणि त्याच वेळेला एखादा कलाकार ज्या वेळेला काहीतरी नवीन करतो तर ते नाविन्य प्रत्येकाला डायजेस्ट होणं काही वेळेला जड जातं. हो. पर्टिक्युलरली चित्रकलेचा विषय जर बोलायचा झाला तर रेनेसान्स काळामध्ये कॅनव्हासवरती रंग स्वतः बनवून चित्रकार अप्लाय करायला लागले आणि त्यावेळेला वस्तू हुबेहूब जशी दिसतीये तशी रंगवता येणं हे कसब मानलं जायचं. आणि हळूहळू ते कसब अनेक पिढ्यांनी मिळवलं आणि नंतर मात्र आता याच्यामध्ये आपल्याला काहीतरी नवीन करता येईल का असा प्रश्न ज्या वेळेला कलाकारांना खुणावायला लागला तर त्यावेळेला काहीतरी वेगळं करण्यातून काही कलाकार पुढे आले. आणि अर्थातच या वेगळं करू पाहणाऱ्या कलाकारांना त्यावेळेला टीकेलाही सामोरं जायला लागलं. कारण त्यावेळेला प्रस्थापित रसिक जे होते तर त्यांच्या धारणेला किंवा त्यांच्या पूर्व संस्कारांना कुठेतरी धक्का देणारी काहीतरी गोष्टी त्यांना पाहायला मिळत होत्या. साहजिक आहे. आणि त्यांनी एवढी वर्ष एखादी गोष्ट जर बघत आलेत ते तर त्यांना एकदम काहीतरी नवीन आपल्याला दिसतंय तर ते ऍक्सेप्ट करणं जड जाणार आहे. रिअलिझम नंतर हळूहळू इम्प्रेशनिझमचा काळ आला. म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट मला समोर डोळ्यांनी जशी दिसतीये त्यापेक्षा मला स्वतःला माझ्या मनाच्या डोळ्यांनी माझ्या भावनांच्या डोळ्यातून मी त्या समोरच्या दृश्याकडे कसं पाहतोय आणि त्यानुसार मी तो पेंट करतोय हा दृष्टिकोन रुजायला लागला. आणि त्यातूनच आपल्याला पुढे मोने, मॅनेट, त्याच्यानंतर रेनॉर, गोया, पोस्ट इम्प्रेशनिझममध्ये व्हॅन गॉग, पॉल गोगॅन अशी लोक होऊन गेली. आणि पुढे मॉडर्निझममध्ये तर आपल्याला पाब्लो पिकासो, पॉल क्ली अशा अनेक चित्रकारांची नावं घेता येतील की ज्यांनी पारंपरिक धारणांना कुठेतरी छेद देऊन आपली स्वतःची एक वेगळी शैली प्रस्थापित केली आणि नंतर कालांतराने ती प्रसिद्धीला आली. पोस्ट इम्प्रेशनिझम मला वाटतं व्हॅन गॉग शिवाय पूर्णच होऊ शकत नाही. इतकं मोठं योगदान त्याचं होतं. त्याचं कारण म्हणजे त्याच्या पूर्वीच्या पिढ्यांपर्यंत गोष्टी आहेत तशा चालू होत्या, आहे तशा कॉपी करणं चालू होतं आणि ते रसिक पण तेच बघत होते, त्यामुळे त्यांना पण तसंच बघण्याची सवय होती. त्याच्यात व्हॅन गॉगनी काय केलं, दिसायला दृश्य कितीही वेदनादायी असलं किंवा कितीही रोजच्या जगण्यातलं नॉट सो ब्युटिफुल असलं तरी सुद्धा त्याला तेच खुणावत होतं की हे खरंच जगणं आहे. सुंदर सुंदर छान गोल्डन फ्रेममध्ये सुंदर दिसणारं चित्र असं पूर्वी लावलं जात होतं, पण त्यांनी ॲक्च्युली ती वेदना दाखवली. कोळसाच्या खाणीमध्ये जाऊन तो राहिला, त्या लोकांबरोबर त्यांनी वेळ घालवला. त्यांचे फाटलेले बूट, ते सगळं मळलेलं शरीर, त्याच्यातनं त्यांना होणारे आजार, त्यातनं काही लोकांचा मृत्यू पण व्हायचा. म्हणजे अशी भीषण सगळी परिस्थिती त्यांनी स्वतः अनुभवली. ती भीषणता त्याला आर्टवर्क्समध्ये दाखवावीशी वाटली की फक्त सुंदर चित्र काढायचं नसतं, त्याच्यातलं नक्की आपण काय व्यक्त करतोय, कुठली भावना त्यातनं लोकांना देतोय हे त्यांनी बघितलं. म्हणजे हळूहळू ब्युटिफिकेशन पासून सुरू झालेला हा प्रवास नंतर सेल्फ एक्सप्रेशनकडे वळायला लागला आणि त्याच्यामुळे आपल्याला जे सांगायचं आहे त्याला महत्त्व प्राप्त झालं आणि त्याच्यामुळे ते सांगण्यासाठी जी शैली उपयोगाची येईल, जी शैली पूरक ठरेल त्याप्रमाणे त्या शैलीला थोडंसं ब्लेंड करणं, वाकवणं, नेहमीच्या गोष्टींना थोडंसं बदलणं अशा गोष्टी सुरू झाल्या. तर ही भीषण परिस्थिती दाखवण्याचा व्हॅन गॉगचा जो प्रयत्न होता तो त्या काळच्या रसिकांना समजायला जड गेला. त्यामुळे त्याला तशी म्हणावी तशी प्रसिद्धी किंवा रसिकांकडनं तेवढं प्रेम मिळालं नाही. आणि आज बघा व्हॅन गॉगची एवढी प्रसिद्धी बघायला तो आज आपल्यात नाही आहे. पुढे आपण बघितलं तर अजून एक मोठा कलाकार आपल्याला दिसतो ज्याला कुणीच इग्नोर करू शकत नाही मॉडर्न आर्टमध्ये, तो म्हणजे पाब्लो पिकासो. ह्याचं नाव घेतल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला क्युबिझम हे दिसतं. इतकी मोठी गोष्ट त्यांनी जगासमोर आणली आहे आणि रोजच्या जगण्यातल्या साध्या फ्लॉवर पॉट, फूल, बदक म्हणजे कबूतर, घुबड, बैल असे कुठलेही प्राणी घेऊन त्यांची मोडतोड करणं हे त्यावेळेला कोणालाच सुचलं नव्हतं. आहे तसं रंगवण्याकडे लोकांचा तेव्हाही प्रयत्न चालूच होता. तर अशा वेळेला पिकासोनी केलेलं काम हे तर खूपच सरप्रायझिंग होतं लोकांना बघताना की अरे हा काय करतोय एवढं काहीतरी वेगळं, लहान मुलासारखं दिसतंय हे. म्हणून त्याला क्रिटिसाइज पण केलं गेलं की हे लहान मुलांसारखं वाटतंय, असं ट्रेंड आर्टिस्टसारखं एकदम डिटेल्ड वाटत नाहीये असं. पण त्याचा तो प्रयत्न होता की किती सिम्पल लाईन्समध्ये मला एखादी गोष्ट सांगता येते.
त्याचं जर घुबडाचं आपण उदाहरण बघितलं तर ते तर अगदी एका लाईनीमध्ये केल्यासारखं, म्हणजे पेन्सिल टेकवलेली आहे ती न उचलता केलेल्यासारखं, इतकं सिम्पलिस्टिक ते पेंटिंग आहे. असे बरेचसे फॉर्म्स पिकासोने एक्सप्लोर केले. म्हणजेच असं की एखादं प्रवास वर्णन असतं आणि एखादी कविता असते, तर प्रवास वर्णनामध्ये जे पाहिलंय ते त्यांनी त्या शैलीमध्ये त्या लेखकाने लिहिलेलं असतं, परंतु तीच गोष्ट अगदी 4 ओळीमध्ये सुद्धा एखादा कवी वेगळ्या शैलीमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. पिकासोच्या नंतरच्या काळामध्ये तर आपल्याला बऱ्याच उलाढाली झालेले दिसतात. म्हणजे जणू काही पिकासोने जाता जाता असा संदेश दिला होता की दृश्यकलेमधल्या काम करणाऱ्या लोकांना की तुम्ही किती वेगळं बघू शकता, किती वेगवेगळे प्रयोग करू शकता आणि कुठंही ते हे पटेल, हे रुचेल किंवा हे सक्सेसफुल होईल असा कुठलाही विचार न करता सतत नवीन नवीन काहीतरी प्रयोग करत राहणं, या गोष्टीला किती महत्त्व आहे हे पिकासोने दाखवून दिलं. आणि म्हणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1917 मध्ये मार्सेल डचाम्पनी एक फाउंटन नावाचं एक शिल्प सादर केलं होतं. अक्षरशः एक युरिनल पॉट त्यांनी एक्झिबिट केलं होतं आणि या त्याच्या प्रस्तुतीवरती, या धाडसावरती खूप क्रिटिसिझम झालं होतं. म्हणजे ही काही कला आहे का? आणि कला म्हणजे जनरली आपल्याला की ज्याच्यामध्ये स्किल दिसतं, की दिसल्यानंतर छान दिसतं, किंवा असा एक जो आपल्याकडे समज आहे अशा ठिकाणी युरिनल पॉट म्हणजे येस, म्हणजे आतापर्यंत चालत आलेल्या आपल्या ज्या संकल्पना आहेत तर त्यांना पूर्णपणे छेद देणारी अशी ही कल्पना होती. याच उदाहरणावरनं मला अजून एक गोष्ट आठवली. अगदीच अलीकडे 2019 साली नेटवरती एक खूप मोठी खळबळ माजली होती. ते म्हणजे या फोटोनी एक केळ नुसतं एका सेलोटेपनी भिंतीवर चिकटवलेलं होतं, ज्याला कॉमेडियन असं टायटल दिलं गेलं. आणि हा आर्टवर्क क्रिएट केलाय मॉरिझिओ कॅटेलॅननी. तर मॉरिझिओ कॅटेलॅनचे जर बाकीचे आर्टवर्क्स बघितले तर खूप छान स्कल्पचर्स आणि हायपर रिअलिस्टिक स्टॅच्यूज आहेत त्याचे. पण त्यांनी असा एक्सपेरिमेंट केल्यानंतर एकदम अरे, त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामापेक्षा हे काय काय आहे, म्हणजे बनाना विथ अ टेप असा प्रश्न पडला लोकांना. ते पचायला जड गेलं. अगदी खरं आहे. त्यामुळे खरं तर दृश्यकलेच्या विश्वामध्ये परंपरा जरी असली तरी सुद्धा परंपरेनुसारच काम केलं पाहिजे असं कोणतं शास्त्र नाही आहे. तर त्याच्यामुळे प्रपोर्शन्स, ॲनाटॉमी, दिसणारे रंग, छायाप्रकाश, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांना काहीसं ब्लेंड करून, त्याला डिफॉर्म करून किंवा आपल्या स्वतःच्या शैलीमध्ये त्याला मोल्ड करून आपण काही वेगळं सांगू शकतो का, वेगळं मांडू शकतो का, असा प्रयत्न बऱ्याच कलाकारांकडून केला जातो. आणि बऱ्याचदा रसिकांना तो एक धक्का असतो, कारण का सगळ्यांनाच अशा पद्धतीच्या प्रयोगांची सवय नसते. आणि इन्स्टॉलेशन्समध्ये सुद्धा आज इतके प्रयोग होतात जगभरामध्ये, परंतु त्याच्यामधली प्रयोगशीलता ही आपण बघितली पाहिजे. आणि त्याच्यामागे त्या कलाकाराला जे सांगायचं आहे तर ते त्या प्रयोगातून तेवढ्याच उत्कटतेने व्यक्त होतंय का नाही हे पण पाहिलं गेलं पाहिजे. त्याचा नुसताच पब्लिसिटी स्टंट वाटू शकतो. येस येस, म्हणजे केवळ काहीतरी वेगळं करायचं म्हणून एखादी गोष्ट करणं, पण ते कोणालाच जर काही फील होत नसेल, ती भावना जर पोहोचत नसेल, तर मला वाटतं त्या प्रयोगाचं कुठेतरी अपयश असावं. नुसता वाव फॅक्टरवर थांबून चालणार नाही. येस. आणि म्हणूनच कला ही प्रवाही असते आणि ती प्रवाही असलीच पाहिजे. त्याच्यामुळे पूर्वसुरींनी केलेल्या प्रयत्नांकडे बघून, त्याच्यातून शिकून, त्याच्यातून प्रेरणा घेऊन आपण वेगळं काही योगदान देऊ शकतो का, याचा विचार मात्र प्रत्येक कलाकारांनी करायला हवा असं वाटतं. या आजच्या एपिसोडच्या माध्यमातून एवढंच तुमच्यापर्यंत घेऊन येतोय. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही प्रतिक्रियेतून आमच्यापर्यंत जरूर कळवा. आणि आम्ही दोघं या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. नमस्कार.